नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आपण पुन्हा आता एका नवीन चॅप्टर सोबत भेटणार आहोत मुलांनो. पुन्हा आपण आज बघणार आहोत प्रकरण 7वीचं 10वं प्रकरण बँक आणि सरळ व्याज. आता दुसरं उदाहरण बघूया मुलांनो. जावेदने 12,000 रुपये दर साल दर शेकडा 9 दराने काही वर्षासाठी बँकेत ठेवले. काय मुलांनो बघा, जावेदने काय केलं, 12,000 रुपये दर साल दर शेकडा 9 या दराने काही वर्षासाठी बँकेमध्ये ठेवलं आणि तो दरवर्षी व्याजाची जी रक्कम आहे ती काढून घेत होता. आणि किती वर्षात त्याला व्याजासह एकूण 17,400 रुपये मिळतील. म्हणजे आपल्याला किती वर्षात त्याला 17,400 रुपये मिळतील, तिथे आपल्याला वर्ष काढायचं आहे मुलांनो. तर बघा इथे सुद्धा सांगा मुलांनो, काय काय आपल्याला दिलेलं आहे. आपण ते आधी नोट डाऊन करूया. जी पण इन्फॉर्मेशन आपल्याला गिवन दिलेली आहे किंवा दिलेली माहितीनुसार असं लिहायचं. आणि ते काय दिलेलं आहे, हे काय आहे, 12,000 रुपये. व्हेरी गुड. इथे आपल्याला मुद्दल दिलेला आहे आणि मुद्दल किती आहे मुलांनो, 12,000 रुपये मुद्दल आहे. जो दर आहे तो आपल्याला दिलेला आहे 9 आणि दरवर्षी व्याजाची रक्कम तो काय करत होता, जो जावेद होता तो काढून घेत होता. तर त्याला किती वर्षात त्याला 17,400 रुपये मिळतील हे काढायचं आहे. म्हणजेच रास काय आहे मुलांनो, इथे 17,400 रुपये हे रास दिलेली आहे. रुपयाला व्यवस्थित लिहूया आपण, रुपयाला शॉर्ट मध्ये असं लिहू शकतो. तर 17,400 काय आहे, रास आहे आणि आपल्याला इथे काय काढायचं आहे, त्याला किती वर्षामध्ये त्याला तेवढे पैसे मिळतील हे आपल्याला काढायचं आहे. तर कसं करूया मुलांनो, इथे बघा आपल्याला मुद्दलही दिलेला आहे, दरही दिलेला आहे, रासही दिलेला आहे. थोडा विचार करा आणि सांगा, कारण अशा प्रकारची प्रॉब्लेम्स आपण उदाहरणे आपण सोडवली आहे मुलांनो. व्हेरी गुड. म्हणजे बघा आपल्याला माहित आहे रास म्हणजेच काय होते मुलांनो, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. व्हेरी गुड. मुद्दल अधिक व्याज. मग आपण काय करूया मुलांनो, इथे आपल्याला रास माहित आहे, मुद्दल माहित आहे का, हो, आणि व्याज आपण इथे काढूया. म्हणजेच इथे काय करूया, रास वजा मुद्दल बरोबर व्याज. कारण आपल्याला ह्या दोन्ही रकमा माहित आहे. मग रास किती आहे मुलांनो, 17,400. 17,400 मधून मुद्दल आहे 12,000 रुपये. आता बघा 17,400 मधून 12,000 रुपये गेल्यावर किती शिल्लक राहणार आहे मुलांनो, शून्यातून शून्य गेले 0, शून्यातून शून्य गेले 0, 4 मधून 0 गेल्यावर 4 आणि 7 मधून 2 गेल्यावर 5, म्हणजेच आणि 1 मधून 1 गेल्यावर 0, म्हणजेच 5,400 रुपये. तर इथे जो व्याज आहे तो किती आलेला आहे, व्याजाची रक्कम 5,400 रुपये हे व्याज आलेलं आहे. याला असं बॉक्स मध्ये करायचं मुलांनो. आता व्याज आलेलं आहे 5,400 रुपये. मग आपण काय करूया मुलांनो, आता व्याज तर आपण काढलेलं आहे, आपल्याला वर्ष काढायचं आहे. आपल्याला ते वर्ष माहित आहे का नाही, तर त्या वर्ष जे काढायचं आहे त्याला आपण समजा n मानलं. म्हणजे आपण समजू की n वर्षात जावेदला व्याजासह एकूण 17,400 रुपये मिळतील. तर आपण बघा इथे लिहायचं, मग समजा n वर्ष मानू. इथे वर्ष आपल्याला काढायचं आहे, तर आपण मानू की समजा n वर्ष आपण मानू आणि n वर्षामध्ये त्याला 17,400 रुपये मिळतील. तर मग बघा आता आपण सूत्र कोणतं आहे आपलं, आपण सूत्र सांगा सरळ बघा. व्हेरी गुड. व्याज बरोबर मुद्दल अधिक दर, मुद्दल अधिक दर अधिक भागिला 100. व्हेरी गुड मुलांनो. आता बघा व्याजाची सुद्धा आपल्याला किंमत माहित आहे, किती आहे, व्याजाच्या ठिकाणी 5,400 लिहूया. मुद्दल सांगा मुलांनो. व्हेरी गुड. मुद्दल आहे 12,000 रुपये.
दर किती आहे? दर आपल्याला दिलेला आहे 9 आणि क म्हणजेच वर्ष आपल्याला काढायचं आहे, त्याला आपण n मानूया आणि भागीला 100. मग काय होईल मुलांनो? याचा तिरकस गुणाकार होईल 5400 गुणिला 100 भागीला 12,000 रुपये गुणिला 9 बरोबर n. बरोबर काय होईल मुलांनो? n होईल. n म्हणजेच आपण त्याला वर्ष मानलेलं आहे ते आपल्याला काढायचं आहे. आता बघा, ह्या 2 शून्यासोबत हे 2 शून्य कट होतील आणि ह्या 1 शून्यासोबत हा 1 शून्य इथे कट होणार आहे. म्हणजे बघा आता काय शिल्लक राहिला आहे? 54 गुणिला 10 भागीला 12 गुणिला 9 हे शिल्लक राहिलेलं आहे. याला कसं घेऊया आपण? n बरोबर काय शिल्लक राहिलेल्या मुलांनो? 54 गुणिला 10 आणि भागीला 12 गुणिला 9. तर बघा, आपण 9च्या पाड्यामध्ये 54 येतं का? यस, व्हेरी गुड. 9 सख 54. आणि पुन्हा बघा, 6 1 6 साइन दुने 12. मग बघा काय शिल्लक राहिलेलं आहे? 10/2. आणि बघा 10 ला 2 ने भागलं तर बे 1 बे बे पंचे 10. म्हणजे n बरोबर किती आलेला आहे? 5 वर्ष हे उत्तर आलेलं आहे. मग शेवटी लिहायचं की 5 वर्षामध्ये त्याला एकूण 17,400 रुपये मिळतील. किती वर्षात मिळतील? तर इथे कितीच्या जागी काय लिहायचं? 5 वर्षात त्याला व्याजासह, कोणाला? जावेदला. 5 वर्षात जावेदला व्याजासह एकूण 17,400 रुपये मिळतील. हे आपलं उत्तर आहे. बघा कशा प्रकारे सोडवलेलं आहे. आपल्याला जी व्हॅल्यू दिलेली नाही त्याला आपण कन्सिडर करायचं. जसं याच्या आधीच्या उदाहरणामध्ये काय होतं मुलांना? आपण उन्मेषचं उदाहरण बघितलं, तिथे मुद्दल दिलेली नव्हती, आपण मुद्दलला m घेतलेलं होतं. इथे आपल्याला वर्ष काढायचं होतं, आपण त्या वर्षाला n हे कन्सिडर केलं होतं मुलांनो. आणि बघा दिलेल्या सूत्रामध्ये आपण त्या व्हॅल्यू लिहिलेलं आहे आणि अशा प्रकारे आपलं जे उत्तर आहे ते किती आलेलं आहे? 5 वर्ष. तर बघा, याची उकल आपण बघूया. या उदाहरणात रास 17,400 रुपये आहे, मुद्दल 12,000 रुपये आहे, म्हणून सूत्रानुसार आपण सरळ व्याज काढूया. तर पहिले बघा, रास वजा मुद्दल बरोबर व्याज. व्याज बरोबर किती आलेला आहे? 17,400 मधून आपण 12,000 वजा केले तर 5,400 आलं. मग इथे व्याज झालं 5,400 रुपये. तसेच या उदाहरणात आपल्याला दर सुद्धा दिलेला आहे आणि किती वर्षात त्याला वर्षात व्याज 5,400 रुपये मिळेल हे काढायचे आहे. म्हणून लागणारे वर्ष n मानूया. बघा किती वर्षात त्याला व्याजासह एकूण रुपये एकूण किती 17,400 मिळतील हे आपल्याला काढायचं आहे. तर म्हणून आपण त्याला n वर्ष मानलेलं आहे मुलांनो. आणि बघा n वर्ष मानल्यानंतर आपण सूत्रामध्ये ते लिहूया. व्याज बरोबर किती आहे? 5,400 आलेला आहे. तसेच या उदाहरणात दर दिलेले आहे आणि किती वर्षात त्याला 5,400 रुपये मिळतील हे काढायचं आहे. म्हणून लागणारे जे वर्ष आहे n मानलेलं आहे. व्याजाच्या सूत्रानुसार n बघा, n इथे आपण व्याजाचं सूत्र लिहिलेलं आहे म द क भागीला 100. तर इथे बघा मुलांनो, n आपण आपल्याला काय काढायचं आहे? किती वर्षात त्याला व्याजासह एकूण 17,400 रुपये मिळतील, तर त्याला आपण n वर्ष कन्सिडर केलेलं आहे. मग बघा मुलांनो, इथे म द क त्या ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या आपण पुट करायच्या, इथे ठेवायच्या. म च्या जागी किती मुद्दल जे आहे ते लिहायचं. दर किती आहे? मुद्दल इथे 12,000 होतं, दर किती होतं मुलांना? 9. आणि क जे आहे ते आपण काय केलेलं आहे? इथे कन्सिडर केलेलं आहे. त्याला आपण n घेतलं होतं आणि भागीला 100. तर क च्या जागी आपण n मानलं होतं मुलांनो. मग 54,000 गुणिला 100 भागीला 12,000 गुणिला 9 आणि याला सोडवल्यानंतर अशा प्रकारे हे उत्तर आपलं आलेलं आहे मुलांनो. हवं तसं कॅल्क्युलेशन्स करू शकतो मुलांनो. इथे बघा पूर्ण यांनी जे कॅल्क्युलेशन्स आहेत बघा, हे 2 शून्य हे 2 शून्य हा कट केलं आणि 54 गुणिला 10 बरोबर केलं आहे मुलांनो. जसं इथे बघा, हे 2 शून्य ह्या 2 शून्यासोबत इथे कट झालं आणि हा 1 शून्य हा. मग इथे काय शिल्लक राहिला आहे? 54 गुणिला 10 भागीला 12 गुणिला 9. तर मग इथे काय केलं? 54 गुणिला 10 म्हणजे 540 भागीला 12 गुणिला 9 अशा प्रकारे यांनी केलेला आहे आणि मग सोडवलेला आहे.
आपण काय केलं होतं मुलांनो, डायरेक्ट 9 एक 9, 9 सख 54, 6 एक 6, साइन दुने 12 आणि बे पंचे 10 अशा प्रकारे आपण आपण सोडवलं होतं मुलांनो. तर बघा, जे तुम्ही असंही सोडवू शकता किंवा डायरेक्ट यांचा गुणाकार करून सुद्धा तुम्ही सोडवू शकता, जसं तुम्हाला कन्व्हिनियंट वाटते. कारण तुम्ही कॅल्क्युलेशन्स बरोबर केलं तर उत्तर बरोबर येईल. आणि 12 सख मग इथे बघा 9 9 9 ने काय केलेलं आहे, 540 ला भागला आहे तर 60 उत्तर आलं होतं. आणि मग 60 भागीला 12, तर 12च्या पाड्यामध्ये 60 येतच मुलांनो, 12 पंचे 60. म्हणून म्हणजेच 5 वर्षात जावेदला एकूण 17,400 रुपये मिळतील. तर अशा प्रकारे नक्कीच मुलांनो हे तुम्हाला उदाहरण समजलं असेल. आय होप याच्यात काही डाऊट नसेल. जे सूत्र आहेत ते सूत्रही तुम्हाला पाठ झालेले आहेत. आणि जे म म्हणजे काय होते, द म्हणजे काय होते, क म्हणजे काय होते हेही तुम्हाला समजलं असेल. परत जे रासचं जे सूत्र आहे तेही तुम्हाला पाठ आहे मुलांनो. बस त्या सूत्रांच्या आधारावरच आपल्याला ह्या प्रकारचे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. आणि परीक्षेतही आली मुलांनो तर तुम्ही ह्या प्रकारचे प्रॉब्लेम सोडवायचे. जितके जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल, सराव कराल, तितकं तुमचं जे कॅल्क्युलेशन्स आहे ते कसे होतील, पक्के होतील मुलांनो, चुका होणार नाही. आता आपण सारांश बघूया. सारांशमध्ये बघा, आपण प्रस्तुत पाठामध्ये बँकेतील विविध खात्याविषयी आपण इथे शिकलेलो आहोत. मुद्दलावरील आपण इथे सरळ व्याज कसे काढायचे हे सुद्धा आपण इथे अभ्यासला आहोत. तर बघा मुलांनो, आपण बँक बद्दल इथे वेगवेगळे जे अकाउंट्स असतात, चालू खाते, परत आपण बचत खाते, आवर्ती ठेव खाते, फिक्स्ड डिपॉझिट जे असते ते पण आपण इथे बघितलं आहे. परत आपण त्याच्यामध्ये सरळ व्याज म्हणजे काय होतं आणि मुद्दल म्हणजे काय, परत आपण रास म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे. आणि रास बरोबर मुद्दल अधिक व्याज ह्या सूत्राचा सुद्धा वापर करून परत आपण व्याज बरोबर म गुणिला द गुणिला क भागीला 100 ह्या देखील सूत्राचा वापर करून आपण उदाहरणं सोडवलेले आहेत. म्हणजे मुद्दलावरील जे सरळ व्याज आहे हे कसे काढायचे याचं सुद्धा आपण इथे अभ्यास केलेला आहे मुलांनो. आय होप तुम्हाला ह्या प्रकरणामध्ये काही डाऊट असणार नाही. फक्त जे सूत्र आहेत ते तुम्ही पाठांतर करा मुलांनो. ते समजा लक्षात असले तर तुम्हाला ह्या प्रकरणामध्ये काहीच अडचण जाणार नाही. खूप इझी चॅप्टर आहे मुलांनो. काय म्हणतात, आपल्याला मार्क्स स्कोरिंग चॅप्टर आहे. याच्यात तुमचे भरपूर मार्क्स कव्हर होतात मुलांनो. म्हणून याचा छान सराव करा. आणि आय होप तुम्हाला हे प्रकरण खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल. तर आज आपण काय बघणार आहोत मुलांनो, आज आपण त्याच अभ्यासावर आधारित सराव बघणार आहोत आणि खेळ बघणार आहोत. तर बघा, आपण सरावाला सुरुवात करूया मुलांनो. नेहमीप्रमाणे बघा, योग्य उत्तरावर क्लिक करायचं आहे. आपल्या सरावात नेहमीप्रमाणे आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत आणि आपल्याला त्याचे 2 ऑप्शन्स दिलेले आहेत. आपल्याला योग्य ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर पहिला प्रश्न बघूया मुलांनो. बँक ही रिकामी जागा व्यवहार करणारी सरकार मान्य संस्था आहे. तर बँक ही कशी संस्था आहे मुलांनो? पैशाची संस्था आहे की धर्माचे व्यवहार करणारी संस्था आहे? अगदी बरोबर, बँक म्हटलं की पैसा येतोच मुलांनो. म्हणजे बँक ही पैशाचा व्यवहार करणारी सरकार मान्य संस्था आहे. हे सुद्धा उत्तर आपलं बरोबर आहे. आता प्रश्न दुसरा बघूया आपण. मुदत ठेवीवरील व्याज दर प्रत्येक बँकेत रिकामी जागा असतो. तर मुदत ठेवीवरील जो व्याज दर आहे तो प्रत्येक बँकेत भिन्न असतो मुलांनो की समान असतो? हा, व्हेरी गुड. प्रत्येक बँकचं कसं असतं, वेगवेगळं असतं मुलांनो. म्हणजे जो व्याजाचा जो दर आहे तो प्रत्येक बँक कसं असते, वेगळं देते, म्हणजे भिन्न देते. आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता आपण तिसरा प्रश्न बघूया मुलांनो. तिसरा प्रश्न काय आहे बघा. रिकामी जागा खात्यांवर अनेकदा ठराविक काळामध्ये किती वेळा पैसे काढता येतात यावर निर्बंध असतात. बघा मुलांनो, रिकामी जागा खात्यावर अनेकदा ठराविक काळामध्ये किती वेळा पैसे काढता येतात याच्यावर निर्बंध असतात. तर कोणत्या खात्यामध्ये मुलांनो? चालू खात्यामध्ये की बचत खात्यामध्ये? अगदी बरोबर. कारण बघा, चालू खात्यामध्ये आपण कितीदाही पैसे काढू शकतो, परंतु बचत खात्यामध्ये आपण पैसे काढायच्या वेळेस आपल्याला काय असतात, बँकेचे निर्बंध असतात, आपल्यावर लिमिटेशन्स असतात. म्हणून आपलं उत्तर बरोबर आहे मुलांनो. बघा, बचत खात्यावर अनेकदा ठराविक काळामध्ये किती वेळा पैसे काढतात यावर निर्बंध असतात. आणि त्याचमुळे बघा, बचत खात्यावर बँक आपल्याला व्याज सुद्धा देतो, पण चालू खात्यामध्ये जे असते, करंट अकाउंटमध्ये बँक आपल्याला व्याज देत
नाही. आता पुढचा प्रश्न बघूया. रिकामी जागा खात्यातून कितीही वेळा रक्कम काढता येते, पण खात्यातील रकमेवर व्याज मिळत नाही. बघा, आता याच्या आधीच आपण असा प्रश्न सोडवला होता आणि इथे काय म्हणतात की कितीही वेळा आपण रक्कम काढू शकतो. कोणत्या खात्यामध्ये असं होते? पण त्याच्यामध्ये बँक आपल्याला व्याज सुद्धा देत नाही. अगदी बरोबर. चालू खाते की बचत खाते? व्हेरी गुड. चालू खात्यामध्ये बघा, हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. चालू खात्यामध्ये आपल्याला मुलांनो, तुम्ही अकाउंट समजा चालू खात्यामध्ये ओपन केलं तर तुम्ही कितीही वेळेस पैसे काय करू शकता? काढू शकता. परंतु बँक त्याच्यावर तुम्हाला व्याज देत नाही. आता आपण 5वा प्रश्न बघूया मुलांनो. मोबदला म्हणून बँकेला दिलेली किंवा बँकेने घेतलेली रक्कम म्हणजेच रिकामी जागा होय. ठेव होय की व्याज आहे? तर बघा मुलांना, समजा आपण बँकेमध्ये कधी आपण बँकेकडून कर्ज घेतो, लोन घेतो, तर कर्ज घेतल्यावर बघा आपल्याला बँक तर तो पैसा देतो, पण त्याच्यावर आपल्या लास्टमध्ये बँक आपल्याकडून काय घेतो मुलांनो? व्याज घेतो. आणि समजा बँकेमध्ये तुम्ही पैसा सेव्हिंग म्हणून ठेवला, बचत खात्यामध्ये ठेवला, तर त्याच्यावर सुद्धा बँक आपल्याला काय देतो मुलांनो? व्याज देतो. म्हणजे याचं उत्तर काय आहे? व्याज हे उत्तर आहे. तर मोबदला म्हणून बँक आपल्याला काय देतो? व्याज देतो. समजा तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवले तरी बँक आपल्याला व्याज देतो, आणि समजा तुम्ही बँकेकडून लोन घेतलं, कर्ज घेतलं, उधारी बँकेकडून घेतली, तर बँक आपल्याकडून काय घेतो? आपल्याकडून व्याज देतो, व्याज घेतो. आणि व्याजाचा प्रत्येक ठिकाणी दर कसा असतो? प्रत्येक बँकेत वेगवेगळा असतो. आता आपण 6वा प्रश्न बघूया मुलांनो. फक्त एका वर्षासाठी आकारले जाणारे व्याज म्हणजेच रिकामी जागा आहे. तर बघा, फक्त एका वर्षासाठी व्याज जेव्हा बँक घेतो तर त्याला आपण सरळ व्याज म्हणतो मुलांनो, की द सा द शेकडा? बघा, द सा द शेकडाचा लॉंग फॉर्म काय आहे मुलांनो? दर साल दर शेकडा व्याज. पण इथे काय म्हणत आहे? फक्त एका वर्षासाठी आकारले जाणारे व्याज म्हणजेच काय होते? अगदी बरोबर, सरळ व्याज. हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता आपण 7वा प्रश्न बघूया मुलांनो. मुदत बंद ठेव म्हणजेच होय. तर मुदत बंद ठेवलाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो मुलांनो? FD म्हणतो शॉर्टमध्ये, की RD म्हणतो? व्हेरी गुड. त्याला आपण FD म्हणतो. कारण फिक्स डिपॉझिट म्हणजे काय असते? मुदत ठेव म्हणजे आपल्याला काय मुलांना एक सोबत रक्कम बँकेमध्ये ठेवायची असते आणि ती फिक्स मध्ये ठेवतो आपण काही वर्षासाठी. आपल्याला हवं तितक्या वर्षासाठी आपण तो पैसा बँकेमध्ये फिक्स्ड मध्ये ठेवू शकतो. तितका वर्ष आपण त्या पैशाला हात लावू शकत नाही. जसं समजा 50,000 रुपये तुम्ही घेतले मुलांना आणि 50,000 रुपये बँकमध्ये तुम्ही 2 वर्षासाठी ठेवले, तर 2 वर्ष आपण तिथे फिक्स मध्ये तो आपला पैसा राहतो. त्यालाच आपण काय म्हणतो? मुदत बंद ठेव. आणि बघा, RD म्हणजे काय होते मुलांना? रिकरिंग अकाउंट, रिकरिंग डिपॉझिट. म्हणजे त्याच्यात काय असते? आपण मंथली आपण पैसे टाकू शकतो. आपल्याला समजा 1 वर्षासाठी तुम्ही 5,000 रुपये टाकत आहे, तर प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला 5,000 रुपये जे आहे ते 1 वर्षापर्यंत भरावे लागेल. मग शेवटी त्याच्यावर काय होईल? आपल्याला टोटल अमाऊंट तर मिळेल, पण सोबत व्याज सुद्धा मिळेल. पण ते काय असते? मंथली आपण टाकतो, त्याला RD म्हणतो. पण मुदत बंद काय आहे? एक सोबत फिक्स अमाऊंट एक सोबत आपल्याला टाकावी लागते. बघा, हा जो प्रश्न आहे शेवटचा बघूया मुलांना आपण. बँकेत ठेवलेल्या रकमेत काळानुसार वाढ होते. तर बघा, नक्कीच मुलांना आपल्याला माहित आहे की बँकेत आपण पैसा का बरं ठेवतो? कारण जसं जसं इयर वाढत जातात, वर्ष वाढत जातात, तसंच त्याच्यामध्ये ठेवलेल्या रकमेमध्ये वाढ होते. म्हणून हे जे विधान आहे आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. इथे आपल्या सरावाचे आपण 8ही प्रश्न बघितलेले आहे आणि खूप छान प्रकारे तुम्ही सराव दिलेला आहे मुलांनो. आता आपण बघा खेळ बघणार आहोत मुलांनो. तर बघा, इथे नेहमीप्रमाणे 5 प्रकारचे वेगवेगळे खेळ आपल्याला दिलेले आहेत. तर तुम्ही सांगा आपण कोणता खेळ घ्यायचा मुलांनो? तुम्ही सांगितलेला आहे गणपती बाप्पाचा आणि मुलाचा मोदकाचा जो खेळ आहे तो. तर इथे बघा, आपण तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि योग्य उत्तर दिल्यावर काय होईल? गणपती बाप्पा मुलाला मोदक देईल आणि मुलगा मग काय होणार आहे? आनंदी होणार आहे. आणि समजा चुकीचा प्रश्न तुम्ही दिला तर गणपती बाप्पा मोदक देणार का? नाही. तर पहिला प्रश्न बघूया मुलांनो. बँकेत न जाता रोख रक्कम मिळवण्यासाठी रिकामी जागा कार्डाचा उपयोग होतो. तर बघा, बँकेत आपल्याला नाही जायचं आहे आणि आपल्याला रोख रक्कम काढायची आहे, तर कोणत्या कार्डचा वापर होतो मुलांनो? 4 ऑप्शन्स आहे. पहिला ऑप्शन आहे ATM, दुसरा ऑप्शन आहे PTM, तिसरा आहे KTM आणि चौथा आहे TTM. अगदी सोपी आहे मुलांनो.
व्हेरी गुड. तुम्ही म्हटलेलं आहे एटीएम. एटीएमच्या समोर लाल रंग आहे म्हणून आपण लाल रंगाच्या मोदकावर क्लिक करूया आणि बघा आपलं हे उत्तर बरोबर आहे. आता दुसरा प्रश्न बघूया मुलांनो. मुद्दल व व्याज यांची बेरीज केला असता या रकमेला रिकामी जागे असं म्हणतात. बघा अतिशय सोपी प्रश्न आहे. आपण अभ्यासामध्ये बघितलं. मुद्दल अधिक व्याज बरोबर काय होते? दर म्हणतो त्याला की मुदत म्हणतो की पुन्हा हा रिपीट केलेला आहे ऑप्शन. मुदत म्हणतो की रास म्हणतो? व्हेरी गुड. त्याला आपण म्हणतो रास. कारण रास बरोबर काय होते? मुद्दल अधिक व्याज. तर बघा याच्या समोर पिवळा रंग आहे म्हणून आपण पिवळ्या रंगाच्या मोदकावर क्लिक केलेला आहे आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपण पुढचा तिसरा प्रश्न बघूया. बचत खाते व आवर्ती ठेव खाते यासाठी रिकामी जागा असते. तर बघा बचत खाते व आवर्ती ठेव खाते यासाठी काय असतात? पहिला पर्याय आहे तपासबुक, दुसरा पर्याय आहे कर्जबुक, तिसरा पर्याय आहे पासबुक आणि चौथा पर्याय आहे व्याजबुक. नक्की मुलांनो काय आहे याचं उत्तर? व्हेरी गुड. त्याचं उत्तर आहे पासबुक म्हणजे पर्याय क्रमांक 3. कारण पासबुक हे खूप आवश्यक असते. त्याच्यामध्ये आपल्या प्रत्येक व्यवहाराची नोंदणी असते. तर बचत खाते व आवर्ती ठेव खाते यासाठी पासबुक असणं खूप आवश्यक आहे. मग पासबुकच्या समोर निळा रंग आहे म्हणून मुलांना आपण निळ्या रंगाच्या मोदकावर क्लिक करूया आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता बघा आपण चौथा प्रश्न बघूया. शेकडा 10 दराने 6,000 रुपयांचे व्याज रिकामी जागा एका वर्षासाठी किती व्याज? तर बघा मुलांनो इथे व्याजाचा दर आपल्याला दिलेला आहे. किती आहे? 10 आणि इथे मुद्दल आपल्याला दिलेली आहे. तर आपल्याला 6,000 रुपयांचे व्याज किती लागेल हे आपल्याला काढायचं आहे आणि एका वर्षासाठी किती व्याज लागेल हे काढायचं आहे. आणि इथे 4 पर्याय आपल्याला दिलेला आहे. पहिला पर्याय आहे 600 रुपये, दुसरा पर्याय आहे 6,000 रुपये, तिसरा पर्याय आहे 6 रुपये आणि चौथा पर्याय आहे 60 रुपये. तर सांगा मुलांनो किती उत्तर येईल? बघा आपलं काय सूत्र आहे? व्याज बरोबर म गुणिला द गुणिला क. व्हेरी गुड. आणि भागीला 100 करूया मुलांनो. तर इथे बघा मुद्दल किती दिलेला आहे आपल्याला? 6,000 रुपये गुणिला जो दर आहे किती आहे? 10 गुणिला क किती वर्षासाठी? एका वर्षासाठी भागीला 100. मग बघा इथे हा शून्यासोबत कट होईल. इथे हा जो शून्य आहे हा शून्यासोबत कट होईल म्हणजे ते 600 गुणिला 1 म्हणजे 600 येणार आहे. तर व्याज किती आलेलं आहे मुलांनो? 600 रुपये व्याज आलेलं आहे. तर बघा आपण म्हणजे 600 रुपये आपलं हे उत्तर आलेलं आहे. तर म्हणजे पर्याय क्रमांक 1. तर आपण पर्याय क्रमांक 1 वर क्लिक करूया आणि 1 च्या समोर लाल रंग आहे. बघा हे उत्तर अगदी बरोबर आहे. उत्तर बरोबर असल्यामुळे गणपती बाप्पाने काय केलेलं आहे? मुलाला मोदक दिलेला आहे आणि मुलगा आनंदी झालेला आहे. आता 5वा प्रश्न बघूया मुलांनो. सीमाला उच्च शिक्षण घ्यायचे आहे आणि उच्च शिक्षण घ्यायचे आहे पण तिला आर्थिक मदतीशिवाय शक्य नाही तर ती बँकेची मदत कशी घेईल? बघा आता खूप जणांना काय असते? हायर एज्युकेशन घ्यायचं असते, उच्च शिक्षण घ्यायचं असते पण तेवढी आर्थिक परिस्थिती नसते मुलांनो. मग अशा वेळेस काय घ्यावं लागते आपल्याला? कशाची मदत घ्यावी लागते? बँकेचीच मदत घ्यावी लागते. बँकमध्ये जाऊन आपल्याला लोन घ्यावं लागते, कर्ज घ्यावं लागते. एज्युकेशन लोन आपल्याला आजकाल मिळतात मुलांनो. तर इथे सीमाला सुद्धा एज्युकेशन घ्यायचंय, उच्च शिक्षण घ्यायचंय तर ती काय करेल? ठेवून हा पर्याय आहे. कर्ज घेऊन करेल की व्याज घेऊन करेल की बचत खात्यातून भरपूर रक्कम जमा करून करेल? ती काय करेल मुलांनो? कर्ज घेईल, बँक कडून लोन घेईल आणि ते काही वर्षासाठी असतं मुलांनो. तसं ती सीमा उच्च शिक्षणासाठी एज्युकेशन लोन जे असतं ते घेईल आणि मग ती समोरचं जे एज्युकेशन आहे, उच्च शिक्षण आहे ती घेऊ शकते मुलांनो. आणि त्याची सुद्धा बघा काही वर्ष लिमिट असते. तेवढ्या वर्षात तिचं एज्युकेशन पूर्ण झाल्यावर ते जे लोन आहे ते फेडू शकते. तर म्हणून इथे कोणतं उत्तर येणार आहे मुलांनो? 4 पैकी पर्याय क्रमांक 2 कर्ज घेऊन. याच्या समोर हिरवा रंग आहे म्हणून आपण हिरव्या रंगाच्या मोदकावर क्लिक करूया आणि बघा हे सुद्धा उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. म्हणून इथे बघा मुलगा काय झालेला? आनंदी झालेला आहे कारण
गणपती बाप्पांनी काय केलेलं आहे, मुलाला मोदक दिलेला आहे. तर मुलांना तुम्ही सुद्धा परीक्षेत अशीच सगळे उत्तरे आहेत ती बरोबर सोडवा, म्हणजे तुम्ही सुद्धा त्या मुलांसारखे छान मार्क्स मिळाल. काय व्हाल, छान समजा तुम्हाला मार्क्स मिळाले तर तुम्ही आनंदी व्हाल. तर बघा इथे आपला खेळ हा काय आहे मुलांना संपलेला आहे. इथे आपले जे 5ही खेळातले प्रश्न होते ते आपण इथे बघितलेला आहे.